मजेत, आनंदात असाल अशी आशा करते. रसिको हो, 1985 साली पूर्व आफ्रिकेतील एका छोट्या गावात डॅनियल नावाचा एक माणूस आपल्या 3 मुलींबरोबर राहत होता. पत्नीचं प्रसूती दरम्यान निधन झालं होतं. त्याने पुन्हा लग्न केलं नाही. तो शेतकरी होता, बांधकाम करणारा होता, वडील होता आणि स्वप्न पाहणारा माणूस देखील होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याच्या घरी वीज नव्हती. काही रात्र फक्त उकडलेली कंदमुळे आणि पाणी एवढंच तो जेवत असायचा. पण एक गोष्ट मात्र नक्की होती. डॅनियलने कायम आपला स्वाभिमान जपला होता. दररोज पहाटे तो मुलींना उठवायचा आणि आवरून त्यांच्यासोबत 2 मैल चालत शाळेत न्यायचा त्यांना. त्याला स्वतःला लिहिता वाचता येत नव्हतं, पण तो शाळेबाहेर दिवसभर झाडाखाली बसून राहायचा, फक्त एवढ्यासाठी की मुलींना घरी जाताना परतताना एकटं चालावं लागू नये म्हणून. कधीकधी त्याने उपाशी राहून मुलींसाठी पुस्तकं घेतली, तर कधी परीक्षेचं शुल्क भरण्यासाठी लग्नाची अंगठी देखील विकली. जुन्या, फाटलेल्या, अनेक पानं हरवलेल्या पुस्तकांसाठी तो हंगामात 3-3 नोकऱ्या करत असे. लोक हसायचे आणि म्हणायचे, अरे त्या मुली आहेत, त्यांचं काय भविष्य त्या शिक्षणामागे. अरे एक दिवस लग्न करून निघून जातील आणि शिक्षणाने कधी मुलींचं भलं झालंय का? असं सगळं कायम डॅनियलच्या कानावर पडायचं, पण डॅनियलने कधीच त्यांना उत्तर दिलं नाही. तो फक्त त्याच्या मुलींबरोबर चालत राहिला. काळ गेला. एक एक करून मुली शाळेतून पास झाल्या. एक एक करून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि एक एक करून मुली साता समुद्रा पार गेल्या. रसिको हो, 1985 मध्ये एक फोटो जो आला होता, त्याच्यामध्ये एक पिता, गव्हाळ असा त्याचा वर्ण आणि त्याच्या त्या 3 मुली, अक्षरशः त्यांना बघूनच गरिबी काय असते हे दिसत होतं. पेटीकोटवर उभ्या त्या मुली आपल्या वडिलांबरोबर. आणि आत्ता 2025 मध्ये त्या फोटोला आता 40 वर्ष पूर्ण झाली आहे आणि जगाने एक नवा फोटो पाहिला, त्यात डॅनियलचा, यावेळी रुग्णालयासमोर उभा असलेला त्याच्या 3 मुलींबरोबरचा. आणि त्या 3ही मुली पांढऱ्या कोटात उभ्या होत्या. तिघीही डॉक्टर झाल्या होत्या. आणि मुलींचं कौतुक याच्यासाठी करण्यात आलं होतं की त्या मुलींनी अनेक शस्त्रक्रिया करून अनेकांचे जीव वाचवले होते. तेव्हा त्याला असं विचारण्यात आलं की डॅनियल, कसं वाटतंय आज? काय होणार आहे रसिको हो? डॅनियलला पण रडू कोसळलं. तो म्हणाला की मी मुलींना कधी जग दाखवलं नाही, कारण माझी कुवतच नव्हती. पण मी फक्त एक गोष्ट मात्र केली की जगाला त्यांची स्वप्न हिरावून नेऊ दिली नाहीत. त्याने हातांनी पिकं पिकवली, पण हृदयाने डॉक्टर घडवले. आणि अशा एका साध्या सरळ मार्गी जगलेल्या माणसाच्या सावलीतून 3 मुली उभ्या राहिल्या, ज्यांनी जग बदललं. रसिको हो, डॅनियल अशा अनेक गरीब पण निश्चयी लोकांचं प्रतिनिधित्व करतात, ज्यांनी कधीही या जगासमोर जिद्द हारली नाही आणि ज्यांनी त्यांना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे लक्ष न देता उभे राहिले, चालत राहिले आणि जगाला दाखवून दिलं की मनुष्याचा निश्चय पक्का असेल तर कोणी कितीही डावलो, यश त्याला नक्कीच मिळतं. जगूया आनंदी.